लहान मुलांना भेंडीची भाजी दिली तर अजिबात खाणार नाही, पण तीच भेंडी जर का कुरकुरीत करून दिली तर आवडीने खातील. नमस्कार मंडळी, नगरी ठसक्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी करणार आहे कुरकुरी भेंडी. तर त्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली. आता त्याचे जे मागचं देठ आहे ते काढून घ्यायचं आणि एका भेंडीचे 4 भाग करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ही सगळी भेंडी चिरून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचे, भेंडी धुवून झाली की ती स्वच्छ पुसून घ्यायची, अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये अशा पद्धतीने. आता ही सगळी भेंडी व्यवस्थित चिरून झालेली आहे. आता याच्यामध्ये घालूयात मसाले. तर मसाल्यांमध्ये फक्त बेसिक मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर थोडासा धना पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता तुमची मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी एक अर्ध लिंबू पिळून घेते याच्यामध्ये. लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे आमचूर पावडर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मग मी याच्यामध्ये लिंबू ऍड केलेला आहे. याने काय होतं, एकदम चटपटीत असा फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये घालायचे एक साधारण 3 चमचे बेसन पीठ. तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ असेल तर 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ असं तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बेसन व्यवस्थित या भेंडीला कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने. आता हे सगळं कोरडं आहे, तर याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं, एकदम हलकं असं. मी फक्त याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेले आहेत. मसाले, बेसन व्यवस्थित सगळ्या भेंडीला व्यवस्थित कोट झालेलं आहे. आता हे फ्राय करून घेऊयात. तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे सगळ्या भेंड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि अलटी पलटी करून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.